सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात घडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल शुक्रवारी दुपारी सडक अर्जुनी तालुक्यामध्ये डव्वा परिसरात एसटी बस उलटल्याची घटना घडली होती, ज्यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू तर 29 प्रवाशी जखमी झाले होते. तर आज दिनांक 30 शनिवारी पहाटे 7:30 वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील देवरी शहराला लागून असलेल्या अब्दुल टोला या ठिकाणी विद्यार्थ्यांना ने आण करणारी मानव विकास संस्थेची बस क्रमांक MH40AQ 6050 सदरील बस ही देवरीवरून चिंचगड येथे जात असताना बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतेही प्रवासी नव्हते, ज्यामुळे मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी व पोलिसांनी तत्काळ मदत केल्यामुळे वेळीच मदत झाली. अचानक घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे काही वेळ नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदरील घटना घडली. बसचे देखील या घटनेमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी बस चालक व सहकारी यांची कुठलीही जीवितहानी झाली नाही. एसटी बसचे वेळेवर मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतर खासगी वाहतुकीच्या प्रमाणामध्ये एसटी महामंडळाच्या बसेसचा अपघाताचे प्रमाण अधिक होत आहे. बस डेपोमधून निघण्या अगोदर तिचे ब्रेक व तपासणी करणे गरजेचे असते, जेणेकरून रस्त्यावर धावत असताना कुठलीही अपघाताची घटना घडू नये. परंतु जिल्ह्यामध्ये सतत होत असलेल्या बसच्या अपघातामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.